नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण मल्टिप्लिकेशन हा चॅप्टर पाहत आहोत। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन कसं करायचं तर हा बेसिक लेक्चर आहे आणि हे लेक्चर 2 आहे। तर मल्टिप्लिकेशनचं याच्या अगोदर म्हणजे 1 डिजिटचं आहे का नाही, 1 डिजिट दिलं तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं याच्या अगोदर बघितलेलं आहे, म्हणजे 9 पर्यंतच्या टेबलवर। तर आपण आता 10th आणि 10च्या पुढं आता कोणताही टेबल असो त्याच्या पुढले आपण मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर काय करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा। ठीक आहे, आणि तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ हे पण कमेंट करून नक्की कळवा। तर आपण काय करूया, आता 10च्या टेबलवर काय करूया, आपण काही एक्झाम्पल पाहूया। तर समजा 4 2 3 2 हा आपण एक नंबर घेतला आहे, ह्याला आपण 10 ने मल्टिप्लाय करतो। ठीक आहे, तर आता तुम्हाला 10चा टेबल आता 2 प्रकारे मल्टिप्लाय करू शकता याला। ठीक आहे, तर आता याला कसं सोडू शकता पहा, 2 प्रकारे मी सांगतो तुम्हाला। 4 2 3 2 हा सेम नंबर आहे, तुम्ही ह्याचा आन्सर कशा प्रकारे काढू शकता, 2 प्रकारे काढू शकता। आता पहा, पहिला प्रकार आहे की तुम्हाला 10चा पूर्ण टेबल पार्ट आहे तर तुम्ही याचा आन्सर काढू शकता। पहिला प्रकार काय आहे, तुम्हाला 10चा पूर्ण टेबल पार्ट आहे तर आन्सर काढू शकता। तर पहा, पहिल्या प्रकारे काढूया आपण। 10चा टेबल तुम्हाला पार्ट आहे तर 10चा टेबल तुम्ही 2 टाइम्स म्हणा, 10चा टेबल 2 टाइम्स म्हणला, 10चा टेबल 2 टाइम्स म्हणलं तर 20 येतो। 20 आल्यावर तुम्हाला माहित आहे हा 0 आपण काय लिहितो, खाली लिहितो, हा 2 इकडला जो आहे तो कॅरी देऊन टाकतो आपण। 10चा टेबल तुम्ही 3 टाइम्स म्हणा, किती येते तुमचा 10चा टेबल तुम्ही 3 टाइम्स म्हणल्यावर येते 30 तुमचा, किती येते 30 आणि 30 आणि हा 2 पहा किती आला तुमचा 30 आणि 30 मध्ये 2 ॲड केला तर तुमचा किती होतो 32 होतो। 32 आला तर तुमचा 2 इथं देतो आणि हा 3 इथं लिहितो। 10चा टेबल 2 टाइम्स म्हणलं तर 20 येतो, 10 2 जा 20, 10 2 जा 20 होतो आणि 20 आणि हा 3 23 होतो। 23 असला तर 3 इथं आणि कॅरी 2। 10चा टेबल तुम्ही 4 टाइम्स म्हणा, 10 4 जा 40, 40 प्लस 2 तुमचा किती येतो 42। म्हणजे अशा प्रकारे तुमचं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे। तर त्याच्यानंतर तुम्हाला आता एखाद्याला 10चा टेबल माहीत नाही, 10चा टेबल तर सगळ्यांना माहीत राहतं, तसं सोपं आहे। परंतु दुसरा आता समजा 12 असेल, 13 असेल, 15 असेल, 16 नंबर काय तुम्हाला टेबल माहीत नाही, तुम्हाला 9 पर्यंतच टेबल माहीत आहे, तर तसा उपयोग करून तुम्हाला कसं उत्तर काढता येईल। ठीक आहे, तर पहा आता इथं आता 0 ने मल्टिप्लाय करायचं ह्या सगळ्यांना। काय करायचं, पहिल्यांदा काय करायचं, इकडला जो सिंगल डिजिट आहे ह्या उजव्या साईडचा जो डिजिट आहे या उजव्या साईडनं मल्टिप्लाय करायचं। तर 0 ने एखाद्या संख्येला कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर 0च येते। मग काय करायचं, 0 0 2 जा 0, 0 3 जा 0, 0 2 जा 0, 0 4 जा 0। तर तुम्ही जर 0 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर 0च येते। त्याच्यानंतर काय करायचं, प्लस लिहायचं, ह्या संख्येच्या खाली प्लस लिहायचं। प्लस कसं लिहायचं, ह्या संख्येच्या खाली लिहायचं। हे संख्या कोणती असो, 0 असो, 1 असो, 2 असो, काही असो, याच्या खाली लिहिलं। त्याच्यानंतर हा इकडला जो नंबर आहे याच नंबरनं मल्टिप्लाय करायचा। आता 1 ने जर एखाद्या संख्येला मल्टिप्लाय केलं तर ह्या म्हणजे हे जर होल आहे का नाही, होल नंबर असेल तर त्याला काय तोच नंबर येतो। तर 1 ने 2 ला मल्टिप्लाय केलं तर 2 येतो, 1 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर 3 येतो, 1 ने 2 ला मल्टिप्लाय केलं तर 2 येतो आणि 1 ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर 4 येतो। आणि त्याच्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट, तुम्ही जेव्हा असं मल्टिप्लिकेशन करता, मल्टिप्लिकेशन करून तुम्ही असं खाली लिहिता तर काय करायचं, एका खाली एक डिजिट लिहायचं, एका खाली एक अंक लिहायचा। आता या 0 खाली प्लस लिहिला तर ह्या 0 खाली येणारा दुसरा अंक असला पाहिजे। त्याच्यानंतर ह्या म्हणजे हे अंक जे असेल त्या अंकाच्या बरोबर खाली असला पाहिजे, ह्या अंकाच्या खाली हा अंक असला पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं अंक नाही तर इथं। मग तुमचं काय होणार, याच्यामध्ये चुकणार नाही, म्हणजे तुमची मिस्टेक होणार नाही आणि तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, तुम्ही बरोबर करू शकता। ठीक आहे, त्याच्यामुळे एका खाली एक अंक मांडण्याचा प्रयत्न करा। मग तुम्हाला आता ह्यांची काय करायची, बेरीज, इथं लिहिलेले प्लस मी इकडे लिहू शकता तुम्ही, पण इथं लिहिलं तर तुम्हाला कसं याच्या खाली लिहिलं तर म्हणजे सोपं जाते। इकडे लिहिलं तर तुम्हाला एक अंक इथला सोडून द्यावा लागेल। ठीक आहे, तर आता तुम्हाला बेरीज करायचा, 0 प्लस म्हणजे इथला जो अंक आहे ना, प्लस लिहिल्यामुळे जो काय अंक असेल तो खाली लिहायचा। इथं 0 आहे तर मी इथं 0 लिहिला, त्याच्यानंतर हा 2 आहे तर 2 लिहिला, हा 3 आहे तर 3 प्लस म्हणजे 0 प्लस 2 2, 0 प्लस 3 3 आणि 0 प्लस 2 2 तुमचा आणि 4च्या वर काही नाही तर 4 ला 4। तर तुमचा आन्सर पहा 4 2 3 2 0, 4 2 3 2 0। तुम्हाला आन्सर काय आलेला आहे, सेम आलेला आहे। अशा प्रकारे तुमचा आन्सर काय आलेला आहे, सेम आलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर तुम्हाला ह्या 10च्या टेबलवर 2 प्रकारे आपण काय केलेलं आहे, गणित सोडवलेले। त्याच्यानंतर तुम्ही एक एक्झाम्पल काय करा, दोन्ही प्रकारे करू शकता तुम्ही। तर एक एक्झाम्पल घरी करा। आता 9 8 3 2 ह्याला तुम्ही 10 ने मल्टिप्लाय करा, अशा प्रकारे करा की अशा प्रकारे करा, आन्सर काढा आणि तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा। आता थोडंसं आपण काय करू, पुढला टेबल घेऊया। ठीक आहे, 10चा तर येतो तुम्हाला, 11चा पण येऊन जाईल तुम्हाला। आता आपण 12च्या टेबलवर काय करूया, काही एक्झाम्पल पाहूया। ठीक आहे, 12च्या टेबलवर
पहा, तर आपण आता 12चं टेबल इथे लिहिलेलं आहे. ज्यांना 12चं टेबल येत नाही त्यांनी हा टेबल बघायचं. तर आता आपण 12च्या टेबलवर काय करूया, काय एक्झाम्पल पाहूया. पहा, जसं की आता मी काय करतो इथं, पहा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे 4 3 6 7. ठीक आहे, याला आपल्याला 12नं मल्टिप्लाय करायचं आहे. 12नं मल्टिप्लाय करायचं. ह्याच एक्झाम्पलला आपण काय करू, 12नं मल्टिप्लाय म्हणजे दोन्ही प्रकारे करून दाखवतो मी तुम्हाला हे पण. ठीक आहे, आता 4 3 6 7 आणि हा 12 आहे. आता दोघांना आता असं आहे, तुम्हाला एखाद्या वेळेस 12चा टेबल येत असेल तर तुम्ही डायरेक्टली करू शकता, आणि 12चा टेबल येत नसलं तर कसं करायचं. तर पहा, तर पहिल्यांदा आपण इथं काय करू, इथं तुम्हाला 12चा टेबल माहिती, तर याच्यावर आपण 12च्या टेबलनुसार करू पहिल्यांदा. आता 12चा टेबल तुम्हाला 7पर्यंत म्हणायचा आहे. 12चा टेबल 7पर्यंत म्हणा. 12 7 जा 84. किती येतो तुमचा 84. हा 4 जो आहे तो इथं लिहितो आपण, उजव्या साईडचा जो अंक आहे, डिजिट आहे, तो इथं लिहितो, आणि डाव्या साईडचा जो डिजिट आहे 8 आहे तो आपण इथं लिहितो. आता 12चा टेबल तुम्हाला 6पर्यंत म्हणायचा. 12चा टेबल 6पर्यंत म्हणलं तर 72 येतो तुमचा. 72 आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, हा 8 कॅरी आहे तो ॲड करायचा. 2 + 8 तुमचा 10 होतो, आणि 10ला 0 कॅरी 1, आणि हा 80 म्हणजे 80. 78 2 + 8 काय होतं तुमचा 80. तर 80 आला तर हा 0 इथं लिहितो, आणि हा 8 इथं आपण कॅरी देतो. ठीक आहे, हा कॅरी दिलेला आहे. त्याच्यानंतर 12चा टेबल 3पर्यंत म्हणा. 12चा टेबल 3पर्यंत म्हणलं तर 36, आणि 36मध्ये तुम्ही 8 ॲड करा. डायरेक्टली 8 ॲड केला तर तुमचा 44 येतो. 44 आला तर 4 इथं लिहितो, आणि कॅरी आपण 4 लिहिलेला. 12चा टेबल 4पर्यंत म्हणा. 12चा टेबल 4पर्यंत म्हणलं तर तुमचा 48 येतो, आणि 48मध्ये जर 4 ॲड केला तुम्ही, तर 48मध्ये 4 ॲड केला तर तुमचा येतो 52. तर अशा प्रकारे तुम्हाला 12चा डायरेक्टली टेबल येत असेल तर असा आन्सर काढू शकता. पण आता एखादा मुलगा असतो की त्याला 12चा टेबल माहीत नाही, आणि तर आन्सर तर काढायचं आहे, तर मग कसं काढणार. तर तुम्ही काय करा, ह्या 2नं मल्टिप्लाय करा पहिल्यांदा ह्या संख्येला. तर ठीक आहे, तुम्हाला 2चा टेबल तर सगळ्यांना येते. 2नं मल्टिप्लाय केला. 2 7 जा काय होईल तुमचा, 2 7 जा 14. 14ला 4, 2 चौक 6, 2 7 14. ठीक आहे, 14. 14ला पहा, हे 14 आलेलं आहे तुमचा. 14 आलेला आहे, किती आलेलं आहे, 2 7 जा 14 आलेलं आहे. 14 आला तर तुमचा इथं काय लिहिणार तुम्ही, 4 लिहिणार, आणि हा जो 1 आहे तुम्ही इथं काय करणार, कॅरी देणार. त्याच्यानंतर 2 6 जा किती होईल तुमचा, 2 6 जा 12 होईल, आणि तुमचा हा कॅरी +1 हा तुमचा 13 होईल. 3 इथं खाली लिहिणार, आणि हा 1 इथं लिहिणार. 2चा टेबल 3पर्यंत म्हणा. 6 2 3 जा 6 म्हणजे 2 3 6 आणि 1 7. 7ला 7 ॲड करा. मराठी आणि इंग्लिश मिडियम सेमी सगळ्यांसाठी मी सांगतो, त्यामुळे मराठी इंग्लिशचं कॉम्बिनेशनमध्ये सांगतो तुम्हाला. 2 3 जा 6 +1 7 म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर 2 4 जा 8, 2 चौक 8. ठीक आहे, 8ला 8, आता 8 लिहिलेलं. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला, काही अडचण नाही. 2 चौक 8, 2 3 6 7. पहा बरोबर केलेलं आहे का, आपण चेक करा. त्याच्यानंतर काय करायचं, हा जो कोणताही नंबर इकडल्या साईडचा जो नंबर आहे उजव्या साईडचा वर लिहायचा, त्याच्या खाली एक प्लसचं साईन द्यायचं आपल्याला, त्या नंबरच्या बरोबर खाली लिहायचं. त्याच्यानंतर हा जो एक नंबर उरतो, डिजिट उरतो, ह्या नंबरनं सगळ्यांना मल्टिप्लाय करायचा. तुम्ही जर 1नं जर कोणत्याही डिजिटला म्हणा आहे का ना, डिजिटला नंबरला मल्टिप्लाय केले तर 30 संख्या येते. म्हणजे तुम्ही 1नं जर 7ला मल्टिप्लाय केलं तर 7 येतं. तुम्ही काय करायचं, ह्याच्या खाली लिहायचं, ह्याच्या खाली प्लस लिहिले तर ह्याच्या खाली लिहायला सुरू करायचं. 7 ह्याच्या खाली आला. त्याच्यानंतर हा 6 येईल. 1 × 6 6च असेल तुमचा. 1 × 3 3च असेल तुमचा, आणि 1 × 4 तुमचा 4च असेल. ठीक आहे, तर तुम्हाला आता ह्याचे ॲडिशन करायचे, बेरीज तर येते सगळ्यांना. हा प्लस आणि 4, हा जो प्लसच्या वर जो नंबर असतो जशाचा तसा खाली लिहिला. 7 आणि 3 तुमचा किती होतो, 10 होतो. 10ला 0 कॅरी तुमचा 1, ह्याच्या 1 आला. 7 आहे का नाही, 7 आणि 6 तुमचे झाले 13. 13 आणि हा 1 14. 14ला 4, ह्याच्या आला 1. 8 आणि 3 तुमचे झाले 11. 11 आणि 1 12. 12ला 2, ह्याच्या आला 1. ठीक आहे, ह्याच्या इथला ह्याच्या आहे, आणि हा 1 आणि हा 4 तुमचा झाला 5. म्हणजे 52404 52404. ठीक आहे, 52,404 52,404 हे तुमचं आन्सर आलेलं आहे दोघांचं पण. ठीक आहे, तर ठीक आहे, 52,404 52,404 हे तुमचं आन्सर आले. म्हणजे तुम्ही कसंही करू शकता, असं करा किंवा असं करा डायरेक्टली. जर टेबल पाठ असेल तर डायरेक्टली असं करा, टेबल येत नसेल तर तुम्ही असं करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला 12च्या टेबलवर पण काय करता येईल, गणितं करता येईल. आता तुम्ही काय करा, आता 12च्या टेबलवर जमलेले आहेत. तुम्हाला 1-2 एक्झाम्पल मी काय करतो, घरी देतो. 4 6 7 8 9 2. तर तुम्ही काय करा, ह्या 12च्या टेबल 12नं मल्टिप्लाय करा. हे एक एक्झाम्पल सोडवा, आणि त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल घ्या. तर 7 8 3 4 7 8.
ठीक आहे. ह्याला पण 12 मल्टिप्लाय करा आणि तुम्ही काय करा, हे 2 एक्झाम्पल काय करा करा आणि तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला कोणताही जरी मल्टिप्लिकेशन असेल तर तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तर आपण आता काय करू, एक दुसरा एखादा टेबल घेऊ आपण. ठीक आहे. आता टेबल घेऊ आणि त्याच्यावर एक एक्झाम्पल आपण पाहूया. ठीक आहे, चालते. तर आपण घेऊ कोणता तरी टेबल. पहा, लक्ष द्या. तर आता तुम्हाला आता 15च्या टेबलवर आपण आता 15चा टेबल घेणार आहोत. त्याच्यानंतर आता बाकीचा आपल्याला कोणता टेबल घेणार नाही. तुम्हाला 30पर्यंत किंवा 30पर्यंत म्हणा 99पर्यंत जमून जातील. तुम्हाला दोन्हीपैकी एक मेथड वापरायची तुम्हाला. ठीक आहे. तर आपण काय करायचं, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता 4 3 7 6 ह्या नंबरला आपण काय करायचं, 15ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर तुम्हाला माहीत आहे 2 प्रकारे करू. हे पण 4 3 7 6. तर ह्याला आपण काय करू, 2 प्रकारे करू. ठीक आहे. आता तुम्हाला दोन्ही प्रकारे गणित कसं करायचं ते गुणाकार मल्टिप्लिकेशन कसं करायचं कळलं असेल. तर पहिल्यांदा 15चा टेबल डायरेक्टली म्हणून करू. 15चा टेबल तुम्ही डायरेक्टली म्हणला, 15 सकी काय होतात तुमचे 90, 15 सकी 90, 15 6 जा 90, 50 6 जा 90, 90 आल्यावर 0 इथं लिहितो आपण. 90 आलं तर काय करतो, आता हा 0 इथे लिहितो, 9 कॅरी तुमचा 9 झाला. आता 15 सती काय होतील तुमचे, 15 सती झाले 105, 15 सती 105 आणि 105 मध्ये तुम्ही काय करायचे, हे 105 झाले. 15 सती काय 105 आणि त्याच्यामध्ये 9 मिळवायचे तुम्हाला. 9 मिळवले तुम्ही तर हे काय येणार आहे तुमचं, 5 आणि 9 झाले 14, 14शीला 4 हातच्याला 1 आणि 1 आणि 0 तुमचा 1 आणि 1ला 1, तर 114 झाले तुमचे. 114 आल्यानंतर काय करायचं तुम्ही, काय करणार आता 114 2 डिजिट आले होते तर तुम्ही लिहिलं. तर 2 आता 3 डिजिट जर आले तर काय करायचं तुम्ही, हा 4 फक्त एकच डिजिट आपण इथं खाली लिहायचा आणि त्याच्यानंतर जे काही किती डिजिट उरतील तो कॅरी द्यायचा. तर इथं कॅरी किती आला तुमचा, 11 हा कॅरी आला. किती कॅरी आला तुमचा, 11 कॅरी आला. त्याच्यानंतर 15चा पाडा 3पर्यंत म्हणलं तर 15 त्रिक 45, 45 आणि 45 + 11 तुमचा 45 आला. 45 + 11 तर हे ॲडिशन करायचं आहे. 5 हा 5 आहे, 5 आणि 1 6, 4 आणि 1 5, 56 असेल तर तुमचा हा 6 काय करणार तुम्ही इथं लिहिणार आणि 5 तुमचा कॅरी असणार आहे. त्याच्यानंतर 15चा पाडा 4पर्यंत म्हणजे 15 चौक 60, 15 4 जा 60 आणि 5 तुमचा 65. तर हे तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे. तर तुमचं आन्सर किती आलेलं आहे पहा, 4376ला जर 15ने गुणलं तर तुमचं काय ते 65,640, 65,640 तुमचं हे आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढं आपण आता हे केलेलं आहे डायरेक्टली. आता असं करूया, कसं करायचं आहे आपल्याला, एका नंबरनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा 5ने मल्टिप्लाय करू. 5 × 30, 30ला 0 कॅरी तुमचा 3 आला. आता मी डायरेक्टली करतो, लिहून बसणार नाही. 5 × 7 = 35 आहे का नाही. 5 × 30ला 0 हातच्याले 3, 5 × 7 = 35 आहे का नाही. 5 7 जा 35 + 3 38, 38, 38ला 8 हातच्याले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 18शीला 8 हातच्याला 1, 4 4 पंचे 20, 5 चौक 20 आहे का नाही. 5 4 जा 20 + 1 21, 21ला 21, 21ला 21 प्लस याच्या खाली लिहितो आपण. आणि मी तुम्हाला सांगितले 1 जर ह्या सगळ्या आपला होल नंबरला कोणतेही मल्टिप्लाय केलं 0 सोडून तर तो संख्या हे येते, काय येते तुमची, तोच नंबर येतो. तर 1 6ला मल्टिप्लाय केलं तर 6, 1 7ला मल्टिप्लाय केलं तर 7, 1 3ला मल्टिप्लाय केलं तर 3 आणि 1 4ला मल्टिप्लाय केलं तर 4. पहा हे आलेलं आहे 4 3 7 6 जशाच तसा नंबर आला. तर आता ॲडिशन करायची तुम्हाला. ह्या प्लसच्यावर जो नंबर असेल तो लिहायचा. 0 आहे तर 0 लिहा जशाच तसा. 8 आणि 6 तुमचं 14, 14ला 4 कॅरी तुमचा 1, हा 8 आणि हा 7, 8 आणि 7 तुमचा झाला 15, 15 + 1 16, 16ला 6 कॅरी 1, हा 1 आणि 3 तुमचा 4 आणि 1 5 आणि 4 आणि 2 तुमचा 6. तर काय आलेलं आहे तुमचा आन्सर, सेम आलेलं आहे काय 65,000 आहे का नाही, 640, 65,640 दोन्हीचा आन्सर तुमचं सेम आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मल्टिप्लिकेशन करू शकता. तर तुम्हाला आता हा टेबल तर येतो, पण थोडंसं आणि आपण हाय लेवलला जर मल्टिप्लिकेशन केला तर तुम्हाला 99पर्यंत तुमचे कोणते जरी नंबर आले तर तुम्हाला जर टेबल येत असेल तर ठीक आहे. जनरली आपण 30पर्यंत टेबल पाठ करतो, पण तुम्हाला जर 40चा आला, 45 आले, 60 आले, 65 आला, 78 आला तर तुम्हाला ह्याच पद्धतीने काय करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. हे तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करू शकता. आता मी एखादा दुसरा नंबर घेतो आणि त्याच्यावर आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन करून बघूया. ठीक आहे. तर पहा आता मी जर तुम्हाला आता हा 4 6 7 2 हा नंबर घेतला आणि मी जर तुम्हाला सांगितलं की ह्याला काय करायचं, तुम्हाला
5 मल्टिप्लाय 58 मल्टिप्लाय करायचं. तर 58चा टेबल तर कोणाला येत नाही, मला बी येत नाही, तुम्हाला काय येणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही मग काय करणार, तीच मेथड वापरणार. कोणती मेथड वापरणार, पहिल्यांदा 8 मल्टिप्लाय करणार. ह्याला 8 मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर लिहा जे आलेलं, त्याच्यानंतर प्लस लिहा आणि 5 मल्टिप्लाय करा. तर करून पहा. तर 8 जर मल्टिप्लाय केलं तर 8 टू जा 16, 8 दोन्ही 16, 16शीला 6, हातच्या लाईक मी करतो आणि तुम्ही पण करायचं आता. ठीक आहे, थोडंसं फास्ट करतो मी. 8 दोन्ही 16, 16शीला 6, हातच्या लाईक आहे का नाही. त्याच्यानंतर 8चा पाडा तुम्हाला काय म्हणायचं आहे, 7पर्यंत म्हणायचं आहे. ठीक आहे, 8 पंचे 8 संग 48, 8 7 56 आहे का नाही. 8 संग 48, 8 संग 48, 8 7 56, 56 याने एक तुमचा किती झाला 57, 57 झाला. 57ला 7, हातच्या आले 5. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 संग 48, 48 आणि 5 तुमचा झाला 53, 53, 53ला 3 कॅरी 5, हातच्या 5, 8 चौक 32, 32 आणि 5 तुमचा झाला 37 आहे का नाही. 8 चौक 32 झाला, 32मध्ये 5 मिळवा, 32 + 5 तुमचा किती झालेला आहे 37, 37ला 37 हे ॲड केलेलं आहे. हा प्लस, त्याच्यानंतर प्लस ह्या नंबरच्या खाली लिहायचा. ठीक आहे, प्लस ह्या नंबरच्या खाली लिहिला. 5 मल्टिप्लाय करायचं ह्याला. 5 दोन्ही 10, 10शीला 0, हाच्याला 1. ठीक आहे, 5 दोन्ही 10 किती झाले तुमचा, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 10शीला 0, हाच्याला 1. त्याच्यानंतर 5 7 35, 5 7 किती झाला तुमचा 35. 5 मल्टिप्लाय करताय तुम्ही, काय करताय 5 ह्याला 5 दोन्ही 10, 10शीला 0, हाच्याला 1, 5 7 35, 35 आणि 5 7 35 आणि तुमचा हा इथला एक हाच्यात, इथला हाच्या इथं द्यायचा नाही, हाच्या इथं द्यायचा. ठीक आहे, इथं दिला होता मी चुकून. तर काय करायचं, तर ह्या 5 तुम्ही याला मल्टिप्लाय करता ना, 5 7 35 आणि तुमचा हाच्या 1, आता इथं दिलेला हाच्या 1, 5 7 35. पहा हे हाचे काय करतो, वाटलं तर मी तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर हे अगोदरचे हाचे आहे ते मिटवतो मी. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते कोणता हाच्या आताचा आहे कोणता नंतरचा आहे. तर काय करायचं आहे पहा, आता 5 मल्टिप्लाय करा. 5 दोन्ही 10, 10शीला 0, हाच्याला 1, 5 7 35 आणि हा एक 36, 36ला 6, हाच्याला 3, 5 6 30 आहे का नाही. 5 6 30, 5 6 30 + 3 33, 33ला 3 कॅरी तुमचा 3. त्याच्यानंतर 5 पाऊण चौक 20 म्हणजे 5 4 20 आणि हा 3 तुमचा 23, 23ला 23 लिहायचा. ठीक आहे, लिहिला. त्याच्यानंतर ॲडिशन करायचे. हा 6ला 6, 7ला 7, 6 आणि 3 9, 7 आणि 3 10शीला 0, हाच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 2ला 2. तर हे तुमचा काय झालेला आहे, तर 27 काय 2,70,976. तर 4,672ला तुम्ही 58 जर मल्टिप्लाय केलं तर काय येते किती येते बघा तुम्ही. ठीक आहे, हे बरोबर आहे का, एक बार तुम्ही टॅली करू शकता. ठीक आहे, चालते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 2 डिजिटनं म्हणजे कोणताही मोठा नंबर आला तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आता याच्यानंतर पण काय करू, आपण एक क्लास घेऊ मल्टिप्लिकेशनची. याच्यानंतर आपण थोडेसे 3 डिजिट 4 डिजिटनं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, ते आपण पाहूया थोडंसं हाय लेवलला. तर व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.